नमस्कार, मी अमेय. आणि मी आदिती. ग्रोअर बर्नआउटच्या अजून एका भागात आपलं स्वागत. आजच्या भागाचं नाव आहे लीडर कुंडली. हो, लीडर कुंडली. फारच इंटरेस्टिंग नाव आहे. म्हणजे आपण काय आता ज्योतिषात वगैरे शिरतोय की काय? नाही, ज्योतिष किंवा भविष्य याच्याशी याचा नावापलीकडे काही संबंध नाही, पण तुमच्या भवितव्याशी नक्कीच याचा संबंध आहे. एक किस्सा सांगतो, हम्म, म्हणजे कळेल मी काय म्हणतोय ते. हम्म, पूर्वी मला एक माझा कोवर्कर म्हणला की ह्या वर्षी माझ्या अ, कुंडलीमध्ये माझ्या नशिबात लीडर बनण्याचा योग आहे. हम्म. आणि त्याला पाहिजे होती लिडरशिप पोझिशन, पण ही वॉज लाईक माय स्टार्स आर अलाइनिंग हो. सून येस. अँड आय एम गोइंग टू बी अ लीडर. हम्म, तर मला असंच म्हणायचं की तुमच्या कुंडलीत लीडर बनण्याचा योग असू शकतो, हम्म, हम्म. पण तुम्ही बनवूही शकता, पण सर्वाईव्ह होऊ शकता का नाही हे सांगू शकत नाही त्याच्यामध्ये. ट्रू. कारण लीडरशिप सर्वाईव्ह होण्यासाठी किंवा सक्सेसफुल होण्यासाठी जे काय लागतं ते कुंडलीमध्ये दिसत नाही. पण ह्या कुंडलीमध्ये ते दिसतं, म्हणून त्याचं नाव लीडर कुंडली ठेवलेलं आहे. आणि ते का आणि कसं ते आपण बघूच. येस. हे बाकी खरं आहे हा, की लीडर तुम्ही बनवू शकता कुंडलीमुळे, अगदीच योग वगैरे आला तर, पण सर्व्हाइव्ह होणं इज नॉट दॅट इझी. बरोबर. आणि स्ट्रेस, अँझायटी, बर्नआउट इन लीडर्स ह्याचं प्रमाण आता खूप जास्त दिसून येतं. किंवा लीडरशिप पोझिशन म्हणलं की एक इमेज असते आणि त्याचं एक बर्डन असतं. मदत मागायला संकोच. संकोच वाटतो, हे जे असतं. तर त्याच्यामुळे प्रॉब्लेम्स वाढत जातात आणि ते अजून अजूनच अवघड होत जातं. हे बरोबर आहे, चांगलं ऑब्झर्वेशन आहे आणि ही वस्तुस्थिती आहे सगळीकडे. अगेन सगळ्या इंडस्ट्रीत हम्म, हीच वस्तुस्थिती आहे. आणि म्हणूनच लीडर कुंडलीचं डिझाईन आहे. त्या हम्म, कुंडलीत जशी 12 स्थानं असतात तशी ह्याच्यात 12 स्थानं आहेत. हम्म. अ, 12 स्थानं. ओके. पण हे एक सेल्फ असेसमेंट टूल पण आहे. हम्म, अ, आणि तुमचं लीडरशिप पोटेन्शियल किती आहे हे तुम्ही त्या सेल्फ असेसमेंट टूलमधून बघू शकता. हम्म, हा याचा पहिला उपयोग. आणि मग तुम्हाला तुमचे ब्लाइंड स्पॉट्स कळले, तुमचे वीक स्पॉट्स कळले की ते तुम्ही इम्प्रूव्ह करायच्या मागे लागू शकता, जेणेकरून तुम्ही अल्टिमेटली यू विल बी अ गुड लीडर, यू विल बी अन इफेक्टिव्ह लीडर. कारण लिडरशिप ही इफेक्टिव्ह नसली तर ती जास्ती काळ टिकत नाही. हम्म. त्याच्यामुळे इफेक्टिव्ह लिडरशिपसाठी तुम्ही सेल्फ असेस करून वापरायला सुरुवात करू शकता. आणि मग तुम्ही त्याची घरं आहेत त्याच्यामध्ये जे जे काय आहे त्या सगळ्याचा वापर तुम्ही करू शकता. बट दिस इज वेर यू स्टार्ट विथ सेल्फ असेसमेंट. राईट. ग्रेट. पण मग आता थोडं लिडरशिप बद्दल बोलूया. किंवा लीडर हा शब्द इतका गुळगुळीत झालाय ना आता. लिडरशिप हा शब्द खूप गुळगुळीत झालाय. तर बरोबर. म्हणजे तो एक माइंडसेट आहे खरं. माइंडसेट इन ऍक्शन. ऍक्च्युअली इट्स नॉट अ पोझिशन. बरोबर. राईट. इट्स नॉट अ पोझिशन, हम्म, इट्स नॉट अ टायटल, हम्म, बट इट्स अ माइंडसेट. हम्म. आणि त्या माइंडसेटमधनं ज्या ऍक्शन्स येतात पुढे, कारण व्हेरी सिम्पल डेफिनेशन ऑफ अ लीडर who has followers. येस. Either you are leading your own life, so you are the follower of that process, हम्म, or you are leading a team or organization, or you are leading someone else. हम्म, So leaders have followers आणि त्यांना लीड करावं लागतं, एका स्पेसिफिक डिरेक्शन मध्ये लीड करावं लागतं. सो ती राईट. डिरेक्शन कुठली आहे हे तुम्हाला ठरवावं लागतं. हम्म, त्याच्यावर तुमच्या फॉलोअर्स ला किती इंटरेस्ट आहे तुमच्या लिडरशिपमध्ये ते ठरतं. हम्म. अल्टिमेटली तुमची लिडरशिप किती इफेक्टिव्ह आहे ते ठरतं. बरोबर. त्याच्यामुळे ते डायरेक्शन सेट करण्याचं स्किल लागतं. सगळ्यांना एकत्र आणून त्या डायरेक्शन मध्ये घेऊन जाण्याचं स्किल लागतं. हम्म, हम्म. त्याच्यामध्ये परत आता सॅटिस्फॅक्शन फार्म असल्यामुळे मी सॅटिस्फॅक्शनच्या अँगलनी कॉन्टेक्स्ट मध्ये बोलणार. उदाहरण देतो. हम्म, लीडर्स क्रिएट सॅटिस्फॅक्शन, लीडर्स वर्क ऑन फॉलोअर सॅटिस्फॅक्शन. हम्म. सो ते जनरेट करण्यासाठी कॉन्शियसली, कंटिन्युअसली आणि इंटेन्शनली सॅटिस्फॅक्शनवर काम करण्यासाठी म्हणून हम्म, तुम्हाला ती स्किल्स यावी लागतात, स्पेसिफिक स्किल्स असावी लागतात. हम्म. आणि ती स्किल्स तुम्हाला शिकावीच लागतात. तुम्हाला लोकांना लीड करण्याची कपॅसिटी नॅचरली असू शकते, पण डायरेक्शन सेटिंग, त्यांना कसं एकत्र घेऊन जायचं किंवा त्यांना काय टेक्निकल प्रोफेशनल लागणार आहे त्या सगळ्याची असेसमेंट येणं, हम्म.
हे स्किल शिकावं लागेल. सो त्याच्यासाठी म्हणून हे कंटिन्युअस इंटेन्शनल आणि कॉन्शियस काम करण्यासाठी करावं म्हणून लागतं. लीडर कुंडलीचं डिझाईन आहे. बरोबर. लीडर म्हणजे काय सायकोलॉजिकली स्पीकिंग हे बरोबर वाटतंय. असणारच. तुम्ही मला दाखवा एक लीडर जो म्हणेल की मी माझ्या फॉलोअर्सला डिससॅटिस्फॅक्शन कडे घेऊन जातोय, हम्म. असं दिसणार नाही तुम्हाला. लीडर्स ऑलवेज हॅव टू टेक फॉलोअर्स टुवर्ड सॅटिस्फॅक्शन, अदरवाईज फॉलोअर्स विल नॉट फॉलो. हम्म. मग ते हे जे तू म्हणालास माइंडसेट्स आणि स्किल्स डेव्हलप करावे लागतात, तर हे सगळं लिडरशिप कुंडली म्हणजे ह्या सगळ्याला स्पर्श करते. हो, करते. अदरवाईज लीडरशिप विल बी इनकम्प्लीट. लीडर विल बी इनकम्प्लीट. जसं मी म्हणलं, आपण परत परत एक्सप्लेन केलेलं आहे की हो. सिस्टीम अंडरस्टँडिंग, सिस्टीम मध्ये तुम्ही सगळे आहात, सिस्टीम मध्ये आपण सगळे आहोत. सो सिस्टीम काय आहे ही तुम्हाला माहिती पाहिजे. हम्म. आणि ती सिस्टीम या लीडर कुंडलीमध्ये 12 स्थानांमध्ये 12 घरांमध्ये विभागली आहे. हम्म. आणि त्याच्यातल्या 3 घरांबद्दल आपण स्पेसिफिकली बोलू इथे. ओके. बाकीच्या घरांसाठी आणि एकूणच लीडर कुंडली काय हे बघण्यासाठी मी सगळ्यांना विनंती करेन की तुम्ही सॅटिस्फॅक्शन फार्म हे ॲप डाउनलोड करा. येस. गुगल प्लेवर अवेलेबल आहे, ॲप स्टोअरमध्ये अवेलेबल आहे. डाउनलोड करा आणि लीडर कुंडली काय आहे हे एक्सप्लोअर करा. म्हणजे तुम्हाला जास्ती चांगलं कळेल की लीडरशिप इफेक्टिव्ह होण्यासाठी म्हणून किंवा तुम्हाला इफेक्टिव्ह लीडर होण्यासाठी म्हणून कुठल्या 12 घरांची, कुठल्या 12 डोमेन्स मधल्या स्किल्सची गरज पडते. आणि मग तुम्हाला त्याच्यातनं कळेल की सेल्फ असेसमेंट तुम्ही घेतलीत की तुम्हाला कशावर काम करणं गरजेचं आहे, हे तुम्हाला त्याच्यातनं कळेल. करेक्ट. येस. सगळ्यांनी प्लीज वेबसाईट व्हिजिट करा, ऍप डाउनलोड करा आणि आत्ताच तू म्हणालास की तुमचं लिडरशिप पोटेन्शियल किती आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्याला एक असेसमेंट पण मिळणार आहे ह्याच्यामध्ये हो, आपल्या ऍपवर. आणि ऍपवर आपण या सगळ्याच्या लिंक्स बायोमध्ये देतोय. बायोमध्ये देतोय. Yes. सो असेसमेंटची लिंक पण बायोमध्ये दिलेली आहे, ती पण बघा. येस. एक्सप्लोर युअर पोटेन्शियल, लिडरशिप पोटेन्शियल. अगदी. मग आता आपण कुठल्या 3 स्थानांबद्दल बोलणार आहोत लिडरशिप कुंडलीच्या? पहिलं आहे ते म्हणजे ट्रू नॉर्थ अँड यू. हम्म. ट्रू नॉर्थ म्हणजे काय हे आपण बघू. दुसरं आहे ते बॉटम लाईन, अगेन फायनान्सेस, मनी. आणि तिसरं जे आहे ते कंटिन्युअस इम्प्रूव्हमेंट. आता तुम्ही जर का हे बघितलं तर ट्रू नॉर्थचा संबंध माइंडसेटशी आहे, बॉटम लाईनचा संबंध मनीशी आणि कंटिन्युअल इम्प्रूव्हमेंटचा संबंध मेथडशी. हम्म. सो तुम्हाला परत आपण 3 M's कडे घेऊन येतोय. चाललोय. माइंडसेट्स, मनी आणि मेथड्स. राईट. सो या 3 स्थानांबद्दल बघू. कारण या 3 M नी सिस्टीम डिफाईन केली जाते. हो. लीडर्सला सिस्टीम अंडरस्टँडिंग असावं लागतं, हो. ते त्याला फॉलोअर्सला द्यावं लागतं आणि सगळ्यांकडनं एकत्र काम करून एका हो. डिरेक्शन मध्ये घेऊन जावं लागतं. तर आता ट्रू नॉर्थ पासून सुरुवात करू आपण. ट्रू नॉर्थ हे काय आहे? तर ट्रू नॉर्थ इज युअर अल्टिमेट व्हॅल्यू यू वॉन्ट टू अचीव्ह और यू वॉन्ट टू डिलिव्हर. सोपं उदाहरण देऊ आपण. 2 कंपनीज आहेत. आजकाल टेक्नॉलॉजीची प्रगती एवढी झाली आहे की लोक मंगळावर जायची भाषा करू लागलेले आहेत, स्पेस टुरिझमची भाषा करू लागलेली आहेत. Absolutely. आता 2 कंपन्या आहेत, असूम करा 2 कंपन्या आहेत. दोघा जणांना मंगळावर एक्सप्लोअर करायची इच्छा आहे. तर एका कंपनीची ट्रू नॉर्थ आहे सेंड मॅन टू मार्स आणि दुसऱ्या कंपनीची ट्रू नॉर्थ आहे सेंड मॅन टू मार्स अँड ब्रिंग हिम बॅक सेफली. Oh, yes. किंवा आता स्पेस टुरिझम सेक्टर मोठं होणार आहे, ग्रो होणार आहे. त्याच्यामध्ये आता तुम्हाला पण संधी मिळेल पृथ्वीची प्रदक्षिणा करायची यानामधून. तर एक कंपनी आहे ती म्हणते वी टेक यू अप देअर टू सी द अर्थ, आणि दुसरी म्हणते आम्ही तुम्हाला वर Bring घेऊन you जातो back. आणि ब्रिंग यू बॅक सेफली. अगदी. तर तुम्ही कुठल्या कंपनीवर जाल विचार करा. तर ट्रू नॉर्थ ही व्हॅल्यू आहे. आता या याच्यामध्ये टू सेंड मॅन टू मार्स अँड ब्रिंग हिम बॅक सेफली, या 2 व्हॅल्यूज आहेत आणि बरोबर. हे माइंडसेटशी रिलेटेड आहे. दिस शोज युअर माइंडसेट, Yes. दिस शोज कंपनीज माइंडसेट, दिस शोज युअर माइंडसेट. Yes. सो
ट्रू नॉर्थ हे पहिलं घर आहे आणि हे ट्रू नॉर्थ ही लीडरला माहिती असावी लागते. ती माहिती नाही इंटरनलाइज झालेली असावी लागते, तरच त्याच्यानुसार ऍक्शन्स येतात. सायकोलॉजिकली स्पीकिंग ते तुमचा माइंडसेट असेल तर त्याप्रमाणे तुमच्या ऍक्शन्स येतील. सो पहिलं आहे ट्रू नॉर्थ. त्याच्याबद्दल आपण त्या घरामध्ये त्या स्थानामध्ये माहिती देतो. ट्रू नॉर्थ काय असते, ट्रू नॉर्थ एस्टॅब्लिश करताना किंवा ती वापरताना डे टू डे याच्यात काय काय चॅलेंजेस येऊ शकतात, ती कशी ओव्हरकम करायची. अँड देर आर टन्स ऑफ पॉइंट्स फॉर रिफ्लेक्शन. तुम्हाला आम्ही रिफ्लेक्शन करायला शिकवतो. तर ट्रू नॉर्थच्या घरामध्ये हे सगळं येतं. अल्टिमेट व्हॅल्यू यू वॉन्ट टू अचीव्ह और यू वॉन्ट टू डिलिव्हर, दॅट इज युअर ट्रू नॉर्थ. ओके. येस. नॉट एव्हरीवन अंडरस्टँड्स दिस बट वन मस्ट. बरोबर. यामध्ये दोन वेगवेगळे माइंडसेट्स दिसतात. म्हणजे हे लीडर्सला क्रिस्टल क्लिअर असायला पाहिजे की व्हॉट डू आय स्टँड फॉर अँड व्हॉट इज नॉन निगोशिएबल. बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. हेच आपण स्ट्रेस करतो, शिकवतो. सायकोलॉजिकली स्पीकिंग तुमचं जर का हायेस्ट व्हॅल्यू क्लिअर नसेल किंवा तुमचं नॉन निगोशिएबल जे काय आहे ते क्लिअर नसेल, तर यू कीप रिस्पॉन्डिंग टू एव्हरीथिंग, रिॲक्टिंग टू एव्हरीथिंग. आणि मग त्या ह्याच्यामध्ये तुम्ही विचार करा की तुम्हाला स्ट्रेस किती येईल. त्याच्यामुळे हे एकदम क्रिस्टल क्लिअर असावं लागतं. सो ते पहिल्या घरामध्ये आपण पहिल्या स्थानामध्ये त्याच्याबद्दल बोलतो, शिकवतो. ऑब्व्हियसली. मग आता याचा बॉटम लाईनशी पण संबंध असणार. तो कसा उलगडून दाखवायचा आपण? ऑब्व्हियसली असतो, कारण इट्स ऑल इंटरकनेक्टेड इन अ सिस्टम. आणि तो संबंध असा असतो की तुमची ट्रू नॉर्थ क्लिअर असली की त्याच्याप्रमाणे तुम्ही ऍक्शन्स सेट करायला सुरुवात करता. तुमच्या ऍक्शन्सला फुलफिल करण्यासाठी तुम्हाला रिसोर्सेस लागतात. अल्टिमेटली रिसोर्सेस साठी पैसा लागतो. सो इट ऑल इज रिलेटेड टू युअर बॉटम लाईन. तुमची जे काम असतं त्या कामाची कॉस्ट असते, ती कॉस्ट तुम्हाला सतत कंट्रोल करावी लागते किंवा कमी करत न्यावी लागते. तो याचा संबंध सगळा बॉटम लाईनशी येतो. असं मी म्हणतो, इन बिझनेस ऑल लाईन्स अल्टिमेटली लीड टू बॉटम लाईन. सो यू कॅनॉट एस्केप दॅट. तुम्हाला ते मास्टर करावं लागतं, बघावं लागतं, समजून घ्यावं लागतं लीडर्सला, आणि मग ते फॉलोअर्सला समजून द्यावं लागतं. तो असा ट्रू नॉर्थचा आणि बॉटम लाईनचा संबंध आहे. आणि म्हणून दुसरं घर आपण जे घेतो ते बॉटम लाईनचं घेतो, पैशाचं, मनी. बरोबर. म्हणजे ह्यानी प्रायोरिटी सेट करायला हेल्प होत असेल. बरोबर. आणि प्रायोरिटीचं अंडरस्टँडिंग जितकं जास्त तितकं तुमचा स्ट्रेस कमी, आणि स्ट्रेस कमी त्यामुळे बर्नआउटची पॉसिबिलिटी कमी. बरोबर आहे. हे लॉजिक एकदम बरोबर आहे. तेवढंच नाही तर त्याच्यामुळे तुमचं सॅटिस्फॅक्शनही वाढतं. अर्थातच. कारण तुम्हाला माहिती आहे की तुम्ही कशासाठी काम करताय, कशावर काम करताय, आणि तुम्ही नॉन निगोशिएबल आहे ते कटआउट करता. सो तुम्ही यू आर बेटर ऑफ सॅटिस्फॅक्शनवर कॉन्शियसली, कंटिन्युअसली आणि इंटेन्शनली काम करण्यासाठी. कारण अल्टिमेटली लीडर्स मस्ट ऍड्रेस फॉलोअर सॅटिस्फॅक्शन. सो तुम्हाला जर का रिसोर्सेस अलाइन करून दिले तर ते सॅटिस्फॅक्शन वाढवायलाच मदत करतं कामाच्या ठिकाणी. आणि पैसे असल्याने सॅटिस्फॅक्शन मिळत नाही, पण पैसे नसेल तर डिससॅटिस्फॅक्शन मात्र लगेच दिसतं. सो त्याच्यामुळे लीडर्स मस्ट अंडरस्टँड दिस, हाऊ ट्रू नॉर्थ वर्क्स, हाऊ इट इज सेटअप, व्हॉट आर द चॅलेंजेस, अँड टू फॉलो दॅट, हाऊ मनी वर्क्स, टू फॅसिलिटेट ऑल दॅट, हाऊ इट इम्पॅक्ट्स युअर बॉटम लाईन. सो दॅट्स हाऊ दे टू आर कनेक्टेड. आणि म्हणून आपण दुसरं घर घेतलंय आज, ते बॉटम लाईनचं घेतलेलं आहे, फायनान्सेस. करेक्ट. म्हणजे ट्रू नॉर्थ इज व्हॅल्यू आणि ग्रोथ टुवर्ड्स व्हॅल्यू इज सॅटिस्फॅक्शन. राईट. मग हे जे तिसरं स्थान मगाशी आपण म्हणलो, कंटिन्युअस इम्प्रूव्हमेंट, कंटिन्युअल इम्प्रूव्हमेंट, त्याबद्दल काय सांगता येईल? आता आपण थोडं लीडरच्या सायकोलॉजीमध्ये चाललेलो आहोत, खोल चाललेलो आहोत. हे सगळं कनेक्टेड आहे एकमेकांशी, राईट? हो, कनेक्टेड आहे. आता हे तुम्ही सायकोलॉजिकली बघा किंवा ऍक्च्युअली ऑब्झर्वेशनही बघा की कुठेतरी काहीतरी झालं की त्याचा इफेक्ट कुठेतरी दिसतो, इम्पॅक्ट दिसतो, आणि लीडरला तो इम्पॅक्ट कळला पाहिजे. लीडरला तो इम्पॅक्ट अँटिसिपेट करता आला पाहिजे, प्रिडिक्ट करता आला पाहिजे, तरच तुम्ही इफेक्टिव्हली लीड करू शकता. नाहीतर तुम्ही आज काहीतरी करता, त्याचा इम्पॅक्ट 2 महिन्यांनी होतो, आणि मग अरे असं कसं काय, असं तुम्हाला वाटत असेल, होत असेल, तर तुम्हाला इम्प्रूव्ह करायची गरज आहे.
आणि हे ऑर्गनायझेशन्स मध्ये खूप महत्वाचं ठरतं, कारण ऑर्गनायझेशन्स ऑलवेज वर्क फॉर लॉंग टर्म गोल्स. त्यांचे लॉंग टर्म गोल्स असतात आणि लॉंग टर्म गोल्सला शॉर्ट टर्म तुमचे ऍक्शन्स अफेक्ट करायला लागले तर तुमचे लॉंग टर्म गोल्स इम्पॅक्ट होतात. सो त्याच्यामुळे हे फार महत्वाचं आहे. आणि इथे सायकोलॉजीचा संबंध आहे की तुम्ही काम करताय, तुमचा प्रत्येकाला एक्सपिरियन्स चांगलाच पाहिजे असतो. मग तुम्ही एम्प्लॉई असा, बिझनेस असा, नाहीतर कस्टमर असा, यू ऑलवेज वॉन्ट गुड एक्सपिरियन्सेस, गुड, बेटर, बेस्ट. सो आता गुड तुम्हाला येत असेल तर बेटर कडे कसं जायचं, बेटर असेल तर त्याच्याहून बेटर, बेस्ट कडे कसं जायचं, याच्यासाठी तुम्हाला काय लागतं, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग लागतं. कारण तुम्हाला त्याच्यात अडथळे येतात. मग ते प्रॉब्लेम सॉल्व्हिंग कसं कराल आणि ते करत करत कंटिन्युअसली कसं कराल, मागे जे काय शिकलेलं आहे ते विसरून नाही जायचं. असं होतं बऱ्याचदा की लोक प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात, 2 महिन्यांनी परत सेम प्रॉब्लेम येतो. लोक प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात, प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेले लोक निघून जातात, दुसऱ्या कंपनीत जातात. मग ते जे काय नॉलेज गेन केलेलं असतं ते नॉलेज निघून जातं, ते सिस्टीम मध्ये जात नाही कुठे. आणि इट्स अ मेजर ड्रॉबॅक फॉर अन ऑर्गनायझेशन और फॉर लीडर्स टू लूज दॅट नॉलेज. सो म्हणून ते कन्सिस्टन्सी जी पाहिजे ते एक्सपिरियन्स डिलिव्हर करण्यामध्ये, गुड एक्सपिरियन्स डिलिव्हर करण्यामध्ये, त्याच्यासाठी तुम्हाला तुमच्या प्रोसेसेस, तुमच्या मेथड्स कंटिन्युअसली इम्प्रूव्ह कराव्या लागतात. आणि त्या लीडर्सला नाही तर प्रत्येकाला कराव्या लागतात. तुम्ही ज्या प्रोसेसवर काम करताय ती प्रोसेस तुम्हाला इम्प्रूव्ह करता आली पाहिजे. आणि लीडर्सला माहिती पाहिजे की ती प्रोसेस इम्प्रूव्ह करायला काय लागतं ते. म्हणून लीडर्सला सिस्टीमचं नॉलेज असणं गरजेचं आहे. बिग पिक्चर व्ह्यू जो असतो तो लीडरला असणं गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी आपण तिसरं घर घेतलेलं आहे आज डिस्कशनसाठी, ते म्हणजे कंटिन्युअल इम्प्रूव्हमेंट. आता तुम्ही उदाहरण घ्या, मंगळयान आपलं जे आहे ते मंगळयान एक्सपिडिशन होतं आपलं, किंवा चंद्रावर आपण यान पाठवलं, चांद्रयान. पहिलं फेल झालं, दुसरं फेल झालं, तिसऱ्यामध्ये तुम्ही सक्सेस मिळाली तुम्हाला. कशी मिळाली, पहिल्या 2 मधले प्रॉब्लेम सॉल्व्ह करून मिळाली. सो दॅट इज कंटिन्युअस इम्प्रूव्हमेंट. देर इज अ स्ट्रक्चर टू सॉल्व्ह प्रॉब्लेम्स. whatever knowledge is generated during problem solving is captured and it is used, it is retained आणि it is kept in the system, it is used in the system. नाहीतर बऱ्याच वेळेला सिंगल पॉइंट फेल्युअर्स असतात. मी प्रॉब्लेम सॉल्व्ह केला, दुसरीकडे गेलो, माझ्या बरोबर सगळं निघून गेलं, कंपनी आहे तिथेच, प्रोसेसेस आहे तिथेच, परत पहिल्यापासून सुरुवात करा. तर त्याच्यासाठी कंटिन्युअस इम्प्रूव्हमेंट ही तुमच्या फ्रंटलाईन एम्प्लॉईज पर्यंत जाणं, प्रत्येक एम्प्लॉई पर्यंत जाणं हे अत्यंत आवश्यक आहे. आणि ती मेथॉडिकली करणं, ती सिस्टमॅटिकली करणं हे त्याच्याहून जास्ती आवश्यक आहे. कारण बाहेर इतक्या मेथड्स आहेत प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी. आणि माझा असं ऑब्झर्वेशन आहे, एक्सपिरियन्स आहे, फर्स्ट हँड एक्सपिरियन्स आहे, की चुकीच्या पद्धतीने तुम्ही मेथड्स वापरायला गेलात तर इट क्रिएट्स स्ट्रेस, नथिंग एल्स. तो तुमचा प्रॉब्लेम सस्टेनेबली सॉल्व्ह करत नाही, पण ते तुम्हाला उलट स्ट्रेस देतं. आणि मग लोक शिव्या घालतात, नावं ठेवतात त्या मेथडला की हे चुकीचं आहे, ते चुकीचं आहे, ते काम करत नाही वगैरे. असं नाही येते. चुकीच्या पद्धतीने वापरल्याने तो परिणाम होतो, अनवॉन्टेड इफेक्ट असतो. आणि लीडरला हे सगळं फॉलोअर्सला अवेलेबल करून द्यावं लागतं. सो लीडरला एम्पॉवर करावं लागतं फॉलोअर्सला, त्यांच्या टीम्सना, की तुम्ही कंटिन्युअली इम्प्रूव्ह तुमच्या स्वतःच्या प्रोसेसेस करा. मी करणार नाही तुमच्यासाठी, मी तुम्हाला शिकवीन कसं करायचं ते, पण तुम्ही करा. आणि ते कंटिन्युअसली होत आहे का नाही हे लीडरला मॉनिटर करावं लागतं. मॉनिटर करताना ते जर का होत नसेल तर ते परत लाईनवर आणून परत सुरळीतपणे चालू करावं लागतं. आणि हे स्पेसिफिक स्किल आहे, हे इनबॉर्न नसतं, हे शिकावं लागतं. कारण मेथड्स तुम्हाला इनबॉर्न येऊच शकत नाहीत, त्या शिकाव्या लागतात. त्याच्यामुळे आपण तिसऱ्या घराबद्दल आज बोलतोय जे फार महत्वाचं आहे ते म्हणजे कंटिन्युअल इम्प्रूव्हमेंट. आणि तसं हे माइंडसेट पहिला आपण म्हणलो ट्रू नॉर्थ. ट्रू नॉर्थ कडे जायला तुम्हाला मनी लागते, बॉटम लाईन रिसोर्स लागतो. आणि हे सगळं कंटिन्युअसली इम्प्रूव्ह करत तुम्ही अल्टिमेटली तुमच्या ट्रू नॉर्थ कडे कसं जाल हे करण्यासाठी कंटिन्युअल इम्प्रूव्हमेंट लागते. त्याच्यासाठी माइंड्स, मेथड्स आणि मनी या 3 घरांबद्दल फार जे महत्वाचे आहेत लीडर कुंडली, त्यांना महत्वाचं स्थान आहे.
बाकीची जी आहेत ती हे सगळं फॅसिलिटेट करतात, तुम्हाला एक स्ट्रक्चर देतात, पण ही 3 की घरं आहेत त्याच्यातली, आणि म्हणून आज आपण त्याच्याबद्दल बोलतोय. भारी. ओके, पण मग ह्या लीडर कुंडलीमध्ये सेल्फ असेसमेंट कशी करायची? सेल्फ असेसमेंट आत्ता जी बायोमध्ये दिलेली आहे ती एक क्वेश्चनेअर आहे. 12 घरांमधले काही की क्वेश्चन्स आहेत, जे तुम्हाला आन्सर करून तुमचं करंट स्टेट पोटेन्शियल किती आहे लिडरशिपचं, ते तुम्ही बघू शकता. आणि बघितल्यावर पुढे तुम्हाला जर का डिटेल्ड अनालिसिस पाहिजे असेल तर आपण त्याच्यासाठी तुम्हाला मदत करू शकतो, डिटेल अनालिसिस पण प्रोव्हाइड करू शकतो. अम, हा तुम्ही कोणी असाल, स्टुडंट असाल तरी घेऊ शकता, इंडिव्हिज्युअल कॉन्ट्रीब्युटर असाल तरी घेऊ शकता, ऑर्गनायझेशन्स मध्ये घेऊ शकता, तुमच्या टीमसाठी घेऊ शकता. जसं मी म्हणलं तसं लिडरशिप इज अ माइंडसेट, आणि लिडरचं एक फंक्शन आहे ते म्हणजे क्रिएट मोर लिडर्स. सो हे तुम्ही सक्सेशन प्लॅनिंग मध्ये सुद्धा वापरू शकता, की कंपन्यांमध्ये, ऑर्गनायझेशनमध्ये सक्सेशन प्लॅनिंग इज अ क्रिटिकल फंक्शन. So you can identify future leaders Who by have using the this potential. assessment. Exactly. Who have that potential, who can be nurtured. कारण ॲज अ लीडर यू हॅव टू नर्चर द नेक्स्ट जनरेशन लीडर्स. सो तुम्ही सेल्फ असेसमेंट किंवा असेसमेंट, डिटेल्ड असेसमेंटचा वापर असा करू शकता. आणि तिथून पुढे तुम्ही कंटिन्युअली तुमच्या याच्यावर इम्प्रूव्ह, तुमच्या पोटेन्शियलवर काम करून इम्प्रूव्ह करू शकता. राईट. म्हणजे ही जी लीडर कुंडली आहे, तर मगासपासून आपण जे बोलतोय ती तुमचं भविष्य सांगत नाहीये, तर तुमचं भवितव्य घडवायला मदत करते. करेक्ट. अगदी. आणि म्हणूनच मी सगळ्यांना आवाहन करीन की रिक्वेस्ट करीन, तुम्ही ॲप डाउनलोड करा, सॅटिस्फॅक्शन फार्मचं ॲप डाउनलोड करा. ॲप स्टोअरवर आहे, प्ले स्टोअरवर आहे. आणि तुम्ही अवश्य बघा लीडर कुंडलीमध्ये उरलेली जी 9 घरं आहेत ती कुठली आहेत, त्याच्यामध्ये कुठले कोर्सेस आपण ऑफर करतो किंवा काय रिसोर्सेस आपण ऑफर करतो. असेसमेंट तर अवश्य घ्या. तुम्हाला काही प्रश्न असतील तर रीच आउट टू अस, फील फ्री टू कॉन्टॅक्ट अस. कॉन्टॅक्ट नंबर्स दिलेले आहेत वेबसाईटवर, ईमेल आहे, कॉन्टॅक्ट नंबर आहे. सो फील फ्री टू रीच आउट टू अस, वी आर हॅपी टू हेल्प. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे लीडर कुंडली तुम्हाला तुमच्या इंटेन्शनल, कंटिन्युअस आणि कॉन्शियस जे काम आहे सॅटिस्फॅक्शनवर करायचं, ते सुरुवात करायला तुम्हाला ती मदत करेल. इट्स अ गुड किक स्टार्ट. आणि तिथून पुढे मग तुम्ही स्वतःचं आयुष्य लीड करत असाल किंवा तुम्हाला टीम लीड करायची असेल, तुम्ही एंटरप्रेन्योर असाल, तुम्ही हे स्ट्रक्चर वापरून तुमचं पुढचं काम जे आहे इम्प्रुव्हमेंटचं ते तुम्ही करू शकता. बघा तुमच्या सॅटिस्फॅक्शन मध्ये कसा फरक पडतो ते. बरोबर. म्हणजे त्या सगळ्यासाठी मार्गदर्शक, दिशादर्शक आपल्याला लीडर कुंडली ठरणार आहे. बरोबर. करेक्ट. मस्त. आता आपण एपिसोडच्या एंडकडे येतोय. थँक्यू ऑल फॉर वॉचिंग. प्लीज शेअर दिस विथ पीपल हु विल बेनिफिट फ्रॉम दिस. आणि प्लीज आमचं ॲप डाउनलोड करा, विजिट करा वेबसाईट, आणि काम सुरू करा. यूट्यूब चॅनल अवश्य बघत राहा, सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, ते आलंच ओघाने. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे डोंट फॉरगेट टू हील, टू ग्रो अँड टू प्रॉस्पर. सो स्टार्ट वर्किंग ऑन इट. वी आर देअर टू सपोर्ट यू. येस. आणि पुन्हा भेटूया ग्रो ऑर बर्नआउटच्या पुढच्या भागात. अंटिल देन, थँक्यू. थँक्यू.